नमस्कार, मी श्रुतिका. आज आपल्या सोबत आहेत शंकर गावकर. नमस्कार. त्यांनी बीपी आणि हार्ट या दोन्ही आजारांवर पूर्णपणे मात केली आहे. सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करते आणि अभिनंदन सुद्धा करते. सर, या त्रासाची सुरुवात कशी झाली? मला पहिल्यापासून बीपीचा त्रास होता. धाप लागायची, झोप कमी यायची. माझ्या घरच्या काही कटकटी असल्यामुळे मला ताण होता प्रचंड. त्यामुळे मी इथे माधवबागमध्ये येऊन ट्रीटमेंट घ्यायचा निर्णय पक्का केला. माधवबागमध्येच येण्याचं तुम्ही सर का ठरवलं? मी कोकण रेल्वेमध्ये काम करतो. त्यामुळे मी येता जाता बघायचो, बोर्ड बघायचो. इथं हृदयावरती आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जातात. ते मी बघितलं म्हणून मी माधवबागमध्ये आलो. तुम्ही माधवबागमध्ये आल्यानंतर डॉक्टरांनी काही तुमच्या टेस्ट करून घेतल्या का? हो, टेस्ट वगैरे घेतली. ECG काढून बघितला. त्याच्यात थोडा पळ दाखवायला लागला. आधी टेस्ट मध्ये मला रक्तपुरवठा हृदयाला कमी होतो हे जाणवलं. टेस्ट घेतली तेव्हा तुम्ही किती मिनिटं चालले? मी 12 मिनिटं चाललो. नंतर मग रक्तपुरवठा कमी व्हायला लागला आणि प्रेशर वाढायला लागलं म्हणून ती थांबवली 12व्या मिनिटाला. सर, तुमची ॲलोपॅथी औषधं काही चालू होती का आधी? हो, मला ब्लड प्रेशरची एक गोळी चालू होती. माधवबागमध्ये आल्यानंतर डॉक्टरांनी कोणत्या पद्धतीने तुम्हाला ट्रीटमेंट सांगितली? मला पंचकर्म सांगितले करून घ्यावी लागते. पंचकर्माचं शेड्यूल काय होतं तुमचं? आठवड्यात 4 दिवसांनी एक पंचकर्म, अशी 14 पंचकर्म होते. म्हणजे पंचकर्म म्हणजे कसं केलं तुमचं पंचकर्म? ते तेलानं पूर्ण अंगाला मालिश वगैरे करून एक पेटी आहे. त्या पेटीमध्ये स्टीम सोडली जाते. त्याचा काड्यांची वाफ दिली जाते. तुम्हाला आहाराचं पथ्य काही दिलं का माधवबागकडनं? हो, मला आहाराचं त्यांचं रिवर्स हे आहे, आहाराचं पॅकेज आहे, ते मी घेतलं. तुम्हाला ते करताना काही त्रास जाणवला का? नाही, उलट ते करायला सोपं आहे. कुणीही करू शकतो. त्याला वेगळा माणूस घ्यायची गरज नाही. तू स्वतः पेशंट सुद्धा करून खाऊ शकतो. सर, ट्रीटमेंट नंतर काय फरक पडला? मला बराच फरक पडला. मला जी पहिल्यांदा धाप लागायची, झोप कमी यायची, माझा बीपी हाय राहायचा, तो बीपी थोडा कमी झाला, नॉर्मलला यायला लागला. मला बराच फरक पडला. परत काही टेस्ट करून घेतल्या का? हो, पुन्हा टेस्ट माझी घेतली. त्याच्यात पहिल्यांदा मी 12 मिनिटं चाललो की म्हणजे रक्तपुरवठा कमी व्हायचा, मला धाप वगैरे लागायची. ती आता मी पुन्हा 15 मिनिटं व्यवस्थित चाललो. मला काही त्रास जाणवला नाही. सर, माधवबाग कुडाळविषयी तुम्ही काय सांगाल? माधवबाग कुडाळचा जो स्टाफ आहे व्यवस्थित असते. म्हणजे पेशंट आल्यापासून त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जाते. त्याला समजावून सांगितलं जातं. त्याच्या काही शंका असतील त्या सगळ्या शंकांचं निरसन केलं जातं. त्याला समजावून व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जाते. इतर रुग्णांना तुम्ही काय आवाहन कराल? इतर रुग्णांना ॲलोपॅथीची जी औषधं आहे, गोळ्या घेऊन त्यांचे हे गोळ्यांचा डोस वाढवत बसण्यापेक्षा जर ही माधवबागची आयुर्वेदिकची औषधं घेतली तर उलट आरोग्य आपलं चांगलं राहतं. बिना केमिकलची औषधं खाल्ल्यामुळं आपलं आरोग्य सुद्धा सुधारू शकतं. सर, तुमच्या आयुष्यात मोठ्या काय सुधारणा झाल्या? मी कोकण रेल्वेचा जे स्टाफ आहे, त्यामुळे आम्हाला मेडिकलसाठी दरवर्षी मला रत्नागिरीला आम्हाला जावं लागतं डॉक्टरजवळ फिट सर्टिफिकेटसाठी. तर प्रत्येक वेळी मला ECG खराब यायचा, बीपीचे हे असल्यामुळे तो माझा. आणि तिथं मला रत्नागिरीला इकडं तिकडं हे टेस्ट कर, ते टेस्ट कर, टेस्ट घे, इको कर, असं मला फिरवायचं लागायचं. ते माझं आता कमी झालं. धन्यवाद सर, तुम्ही अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल. असेच तुम्ही हेल्दी आणि हॅपी राहा. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी कुडाळमधून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद माधवबाग.